तर गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळू देणार नाही असं छातीटोकपणे सांगणाऱ्या अजितदादांच्या कथनी आणि करणीमध्ये बराच फरक असल्याचा आरोप होऊ लागलाय. कारण पुणे महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं गुंड आंदेकरच्या कुटुंबातील 2 महिलांना उमेदवारी दिली. एवढंच नाही तर कुख्यात गुंड गजा मारण्याच्या बायकोलाही उमेदवारी दिली. मुंबईतून एकेकाळी तडीपार केलेल्या गुंडही राष्ट्रवादीचा उमेदवार झालाय. राष्ट्रवादी गुंडांबाबत प्रचंड आशावादी असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. पाहूया. राष्ट्रवादीकडून गुंडांच्या घरात उमेदवारी. पुण्यात आंदेकर मारणेंच्या घरात उमेदवारी. मुंबईत सज्जू मलिक नावाचा गुंड एनसीपीचा उमेदवार. अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांबाबत प्रचंड आशावादी असल्याचं दिसून आलंय. कारण महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंडांच्या घरात उमेदवारी वाटण्यात राष्ट्रवादी अग्रेसर असल्याचं स्पष्ट झालंय. राजकीय नेते आणि गुंडापुंडांचे छुपे संबंधांचे अनेक वेळा आरोप होतात. अजितदादांनी मात्र कुख्यात गुंडांच्या कुटुंबात तिकीट देऊन राष्ट्रवादीचं गुंडस्नेही धोरणच असा संदेश दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मधून त्या निवडणूक लढवणार आहेत. या दोघींना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचं समाधान झालेलं नाहीये. त्यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची बायको जयश्री मारणे यांनाही उमेदवारी दिली आहे. जयश्री मारणेंनी बावधनच्या प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता गुंडस्नेही धोरणावर राष्ट्रवादीचे नेते बोलणं टाळतायत. राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय मी म्हटलं की अधिकृत यादी आज दुपारी 3 नंतर सर्वांसमोरच येईल. त्यामुळे कोणाकोणाचा समावेश त्याच्यामध्ये झालाय याच्याबाबत आता तरी बोलणं योग्य. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं हे गुंडप्रेम फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाहीये. मुंबईत राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कुख्यात गुंड सज्जू मलिक याला भांडूपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सज्जू मलिकवर हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला मुंबईतून एकेकाळी तडीपारही करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या गुंडस्नेही धोरणावर आता टीका होऊ लागली आहे. आज आता रोज जेव्हा आपण पोलीस आयुक्तांना आपण म्हणतो कोयता गँग संपवा, आता तो अधिकार आपल्याला राहील का हा विचार त्या पक्षाने करण्याची गरज आहे. हा पक्षाच्या विचारधारेचा विषय. भारतीय जनता पार्टीची विचारधारा पक्की आहे. आम्ही ह्या सगळ्या संस्कृतीच्या विरोधात आहोत. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण एखाद्याला आरोपी म्हणू शकत नाही असा लंगडा युक्तिवाद राजकीय पक्ष बिनधास्त करतात. काही अंशी ते बरोबरही असेल, पण ज्याच्यावर डझनावारी गंभीर गुन्हे आहेत, ज्यांचे नातेवाईक कुख्यात गुन्हेगार आहेत, असेच लोक राजकीय पक्षांना उमेदवार म्हणून कसे सापडतात असा प्रश्न निर्माण होतोय. जोपर्यंत गुंडांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय संरक्षण दिलं जाईल तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबणार नाही. आता पुण्याच्या सुज्ञ नागरिकांनीच या गुंडांच्या नातेवाईकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करायचा आहे. निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.